आषाढ म्हटलं की घराघरात तळणी ते धपाटे, मसाला पुरी आणि खमंग पदार्थांची रेलचेल असते. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी, म्हणजे भिजवलेल्या मुगाच्या डाळीपासून बनवणारे खुसखुशीत तळणीचे धपाटे, किंवा तुम्ही याला मूग डाळीच्या पुऱ्या सुद्धा, मसाला पुऱ्या सुद्धा म्हणू शकता. अशी ही पद्धत तुम्ही फारच क्वचित पाहिली असेल. मऊ लुसलुशीत पुऱ्यांना मसाल्याची अप्रतिम चव. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर आषाढातील प्रत्येक तळणीला हाच पदार्थ बनवाल. चला तर मग लगेच सुरुवात करूया तळणीचे धपाटे किंवा मूग डाळीच्या पुऱ्या बनवायला. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनेलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. इथे सुरुवातीला आपण मुगाची जी डाळ होती ना, ती 1 वाटी डाळ मी 4 तास भिजवून घेतलेली आहे. सकाळी डाळ भिजवत ठेवून संध्याकाळी सुद्धा तुम्ही याच्या पुऱ्या बनवू शकता. वेळ नसेल तर 4 तास भिजवली तरीही चालते. आणि डाळ आता तुम्ही हातावर घेतल्यानंतर पाहिली असेल, सहज त्याचे तुकडे होतात. म्हणजे डाळ आपली जी आहे ती छान भिजलेली आहे. 1 वाटी डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून भरपूर असं पाणी घालून ही डाळ भिजवून घेतलेली होती. डाळ आता बाजूला ठेवूया. आणि इथे वाटण बनवण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 25 ते 30 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. लसूण जो आहे थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे धपाट्यांना मस्त अशी खमंग चव येते. तर इथे मुगाची डाळ आहे ती सुद्धा आपण वाटून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवून घ्यायची. आलं, लसूण, मिरची हे वाटून घेतल्यानंतर याच भांड्यामध्ये आपण मुगाची डाळ जी आहे ती सुद्धा वाटून घेणार आहोत. मिरची जी आहे वाटून घेतलेली बाजूला काढून यामध्ये आता मुगाची डाळ मी घालून घेते. अगदी थोडंसं पाणी, जे आपण मुगाची डाळ भिजवत ठेवलेलं पाणी होतं तेच थोडंसं यामध्ये मी घातलेलं आहे. आणि याची अशी एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही इथे चमच्यावरती घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम आपली स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे. आणि ही बनवून घेतलेली जी पेस्ट आहे मूग डाळीची, ती एका ताटामध्ये आता आपण काढून घेऊया. ज्या पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये, परातीमध्ये तुम्ही धपाट्यांचं पीठ मळून घेणार असाल ना, त्यामध्ये हे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं. मूग डाळीचं मिश्रण राहिलेलं होतं दुसरी वेळेस, ती सुद्धा मी इथे वाटून काढून घेतलेली आहे. यामध्ये आता मी 1.5 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. ज्वारीचं पीठ तुम्ही प्रमाण कमी असं सुद्धा करू शकता. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. पण तुम्ही याऐवजी 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ असं वापरलं ना तरीही चालतं, किंवा कोणत्याही पिठाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतं. अर्धी वाटी मी चणा डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरलेलं आहे. आणि आलं, लसूण, मिरचीची जी पेस्ट बनवून आपण घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा असा हातावरती घेऊन चोळून घालायचा. ओवा घातल्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते, त्यामुळे ओवा आवर्जून घाला आणि त्यामुळे टेस्ट सुद्धा वाढते. 3 ते 4 चमचे होतील एवढी मी पांढरे तीळ घातलेले आहेत. पांढऱ्या तिळामुळे छान अशी धपाट्यांना खमंग चव येते. त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चिमूट हिंग आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर देखील वरून घालायची. तुमच्याकडे जर कोणत्या भाज्या असतील, पालक किंवा मेथी, तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये चिरून ऍड करू शकता. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी देखील हातावरती चोळून यामध्ये मी घातलेली आहे. आणि मुगाच्या पुऱ्या ज्या असतात त्या थोड्याशा मऊ होतात, तर त्याला छान खुसखुशीतपणा यावा यासाठी आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं ना तर आणखीन जास्त खुसखुशीत पुऱ्या व्हायला मदत होते. तर तांदळाचं पीठ असेल तर आवर्जून तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घाला, म्हणजे पुऱ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत होतील. आणि इथे मी डाळ जी होती 1 वाटी भिजवलेली होती, पण तुम्ही या डाळीचं प्रमाण थोडंसं वाढवून फक्त डाळीच्या पेस्टमध्येच हे पीठ मळून घ्या, म्हणजे खूप छान अशी वेगळी डाळीची चव आहे ती धपाट्यांना येईल. यामध्ये माझं डाळीचं जे मिश्रण आहे ते थोडंसं कमी झाल्यामुळे फक्त वरून अर्धी वाटी होईल एवढंच पाणी मी घालून असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. अगदी घट्ट पण मळायचं नाही किंवा जास्त पातळही नाही. आपण ज्या वेळेला धपाटे थापून बनवत असतो थोडासा
गोळा असतो तो पातळ बनवतो, त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं. जे आपण नेहमी तळणीचे धपाटे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने याचा सुद्धा गोळा जो आहे तो मळून घ्यायचा. वरून थोडंसं तेल लावून पुन्हा छान गोळा असा मळून घेतलेला आहे. गोळा छान एकसारखा मळून घेतला ना, की यातील एक मोठा असा भाग मी काढून घेते आणि आता पोळपाटावरून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि गोळ्यावरती सुद्धा पुन्हा थोडंसं पीठ लावून घेऊन याची मोठी चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटत असताना पुऱ्या जास्त पातळ होणार नाहीत या पद्धतीने आपण ही लाटून घ्यायची किंवा जास्त जाड ही झाल्या नाही पाहिजेत. तर अगदी आपण नेहमी पुऱ्या ज्या पद्धतीने लाटतो ना त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आणि कोणत्याही डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने यासारख्या एकसारख्या पुऱ्या तुम्ही पाडून घ्यायच्या, म्हणजे कडा ज्या आहेत ना त्या छान एकसारख्या दिसतात आणि पुरी तळल्यानंतर छान फुगते सुद्धा. तेल सुद्धा अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. मध्यम आचेवरती छान असं व्यवस्थित तेल गरम झालं की पुरी सोडून घ्यायची. वरून असं तेल सोडत राहायचं, म्हणजे तुम्ही ते पाहू शकता. वरून तेल सोडल्यानंतर मस्त अगदी टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे आणि जितकी दिसायला अप्रतिम दिसते ना, चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम लागते. एकदम वेगळी पद्धत आहे. मुगाच्या पुऱ्या किंवा धपाटे यावर्षी जर तुम्ही बनवून पाहिल्या ना, तर नेहमी याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये तळणीचे धपाटे बनवाल. त्याचबरोबर तुम्हाला चहासोबत खाण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा या पुऱ्या बनवायच्या असतील ना, तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवू शकता. आदल्या दिवशी डाळ भिजवून अगदी सहज नाश्त्यासाठी या पुऱ्या आपण बनवू शकतो. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.